नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, खूप महत्त्वाची अपडेट आहे। ज्या विद्यार्थ्यांना टीटी एक्झाम द्यायची असेल अशा विद्यार्थ्यांना आणि अशा शिक्षकांना महत्त्वाची अपडेट आहे की वर्षातून दोनदा टीटी एक्झाम घेण्यात यावी अशी मागणी गेल्या कित्येक वर्षापासून चालू आहे। इव्हन दो आरटीच्या नियमानुसार या वर्षातून दोनदा घ्यायलाच पाहिजे असं पण सांगण्यात आलं होतं, पण वारंवार मागणी करून सुद्धा ही एक्झाम दोनदा घेतली जात नव्हती। मात्र आता जसं की तुम्ही बघितलं, टीटी बंधनकारक केली शिक्षकांना। मग आरटीच्या नियमानुसार आता इथे टीटी पुढच्या वर्षापासून म्हणजे 2026 पासून वर्षातनं दोनदा घेण्यात येणार याची अधोरेखित माहिती त्यांनी दिलेली आहे। ऑथेंटिकेट माहिती त्यांनी दिली। सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला माहिती देतो। चला मुख्य मुद्द्याकडे जाण्यापूर्वी सीटीटीची एक्झाम 8 फेब्रुवारीला असणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला जर मार्गदर्शनची बॅच हवी असेल तर लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच अवेलेबल आहे, आपण लगेच जॉईन करू शकता। इग्नाइट अकॅडमीचा ॲप डाउनलोड करा आणि लाईव्ह प्लस रेकॉर्ड आणि रेकॉर्डेड बॅच अशा दोन्ही बॅचेस अवेलेबल आहे। दोघांपैकी हवी ती बॅच लगेच परचेस करा। आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो। बघा, ही बातमी आलेली आहे, लोकसत्ता न्यूजपेपरने दिलेली बातमी आहे। टीटी आता वर्षातून 2 वेळा राज्य परीक्षा परिषदेकडून परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्याचेही नियोजन त्यांनी केलेलं आहे। मग आपण बघूया यांनी यात काय माहिती दिली आहे। त्यातला महत्त्वाचा मुद्दा बघा, त्यांनी सांगितलंय की पुढील 2 वर्ष प्रत्येकी 2 याप्रमाणे 4 परीक्षा एवढ्या 2 वर्षात घेतल्या जाणार आहे। म्हणजे 2 वर्षांचा विचार जर आपण केला म्हणजेच 2026 आणि 2027 ह्या दोन्ही वर्षामध्ये तुमच्या दोनदा म्हणजे 4 वेळा तुमची टीईटी घेतली जाणार आहे। हे पण एक महत्त्वाचा निर्णय म्हणूया आपण झालेला आहे। त्यानंतर टीईटीचं परीक्षा परिषदेतर्फे घेतल्या जाणाऱ्या सर्वच परीक्षांमध्ये गैरप्रकार रोखण्यासाठी सध्या करण्यात येत असलेल्या उपाययोजनांव्यतिरिक्त आधार प्रमाणित पद्धती उमेदवारांच्या प्रमाणपत्रासाठी डिजी लॉकरची सुविधा सुद्धा उपलब्ध करण्यात येणार आहे। डिजी लॉकरवर तुम्हाला हे सर्टिफिकेशन अवेलेबल असणार आहे। परीक्षा परिषदेमार्फत रविवारी 23 नोव्हेंबरला राज्यभरातील 37 जिल्हा केंद्रावरती टीईटी परीक्षा घेतली जाणार आहे। या पार्श्वभूमीवर झालेल्या पत्रकार परिषदेत परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर नंदकुमार बेडसे यांनी माहिती दिली आहे। त्यावेळेस परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक उपस्थित होत्या। टीईटी परीक्षेसाठी बघा, टोटल उमेदवार किती आहे एक्झामला? 4,75,669 आहे। पेपर 1 साठी तुम्हाला 2,03,334 आणि पेपर 2 ला 2,72,335 उमेदवार इथे असणार आहे। त्यामध्ये मराठीसाठी बघा, मराठीसाठी किती उमेदवारांनी फॉर्म भरले? मराठी मीडियम मधून मराठी माध्यमसाठी सर्वात जास्त 3,27,135 आहे बघा। इंग्रजीमधून 28,437 आहे, उर्दूमधून 25,935 आहे, हिंदी माध्यमातून तुम्हाला इथे 92,420 आहे, बंगाली 168, कन्नड 1,468, तेलुगूमध्ये 30, गुजराती माध्यमातून 75 आणि सिंधी माध्यमातून एकाच उमेदवारांनी नोंद केलेली आहे। म्हणजे दिव्यांग उमेदवार असे या एक्झामला 5,283 दिव्यांग उमेदवार, त्यापैकी 411 उमेदवारांनी लेखनिक सुद्धा घेतलेला आहे आणि माजी सैनिक 45 उमेदवार इथे फॉर्म भरलेले आहेत, ते एक्झाम देणार आहेत। ही महत्त्वाची माहिती। त्याचबरोबर इथे तुम्हाला एक महत्त्वाचा मुद्दा आहे त्यांनी दिला, सरासरी निकाल टीईटीचा आतापर्यंत 3.5% लागलेला आहे। 2013 पासून एकूण 8 वेळा किती टीईटी आतापर्यंत किती वेळा घेण्यात आली आहे? 8 वेळा टीईटी एक्झाम घेण्यात आलेली आहे आणि घेतली आतापर्यंत 29,74,000 आतापर्यंत 29,74,600 उमेदवारांनी टीईटी एक्झाम दिली आहे आणि त्यापैकी किती उमेदवार क्वालिफाईड आहेत? 1,06,663 उमेदवार क्वालिफाईड आहे। आता हा जर रेशिओ तुम्ही बघितला तर हा रेशिओ 3.5% आहे। टीईटी पास होण्याचा पर्सेंटेज आहे, सरासरी आहे। सर्वाधिक निकाल जो लागला 2018 मध्ये 5.13, 2018 मध्ये सर्वाधिक निकाल लागलाय। त्याच्यानंतर एवढा मोठा निकाल कधी लागलेलाच नाहीये। त्यापूर्वी 2013 मध्ये 5.2 आणि त्यानंतर बाकी सर्व परीक्षेचा निकाल 2.3% ते 3.70% दरम्यान आहे। 2018 आणि 19 या वर्षीच्या परीक्षांमधील गैरप्रकारमध्ये सहभाग असलेल्या 9,537 उमेदवारांची उमेदवारी रद्द केली बघा। 9,537 उमेदवारांची उमेदवारी सुद्धा संपादनूक रद्द करण्यात आलेली आहे। ही चांगली अपडेट त्यांनी दिलेली आहे। या अपडेटमध्ये महत्त्वाचं काय की वर्षातनं आता दोनदा टीईटी होणार आहे। सो सगळ्याच डीएड बीएड धारक विद्यार्थ्यांना ज्यांना 1 ते 8 ला शिक्षक व्हायचं असेल त्यांना खूप चांगली संधी आहे, वर्षातनं दोनदा। त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल जर कंटिन्यू राहिला तर शिक्षकांना सुद्धा इथे संधी मोठ्या प्रमाणात मिळणार आहे टीईटी क्वालिफाय होण्याची। तो विद्यार्थी मित्रांनो, यासाठी तयारीत राहा। पुढच्या वर्षामध्ये दोनदा टीईटी होणार आहे। सो अभ्यासात मग्न राहा म्हणूया किंवा अभ्यास चालू ठेवा म्हणूया, पुढच्या वर्षात तुम्हाला इथे संधी डबल मिळणार आहे। सो याबद्दलची अपडेट थोडक्यात तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवली। त्याचबरोबर सिटी 2025 जी एक्झामची डेट आली आहे 8 फेब्रुवारी 2026 ला,
यासाठी इग्नाइट कडनं मार्गदर्शनच्या बॅचेस पण अवेलेबल असणार आहे. तुम्हाला हवी असेल बॅच आपण जॉईन करू शकता. एक रेकॉर्डेड बॅच पण आहे आणि एक लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच पण आहे. त्यासाठी काय करा, इग्नाइट अकॅडमीचा ॲप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा. काही शंका असेल तर आमच्या टीमला नक्की कॉल करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या सगळ्या मित्रांना शेअर करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.